ते 90चे दशक. आत्ता क्रिकेट समजायला लागला होता. ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर क्रिकेटचा सामना पाहताना रिप्ले आणि रिअल शॉट मधला फरक आत्ता कळू लागला होता. त्या काळात तिरंगी चौरंगी मालिका म्हणजे क्रीडा रसिकांना पर्वणीच होती. आमच्यासारखी पोरं वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातम्या वाचण्यासाठी ज्या घरात किंवा दुकानात फुकटचे वर्तमानपत्र वाचायला मिळेल त्या ठिकाणी घिरट्या घालत असायची. प्रत्येक संघातील खेळाडूंची नावे शाळेच्या वहीच्या शेवटच्या पानावर लिहून मालिकेत कुठला संघ कोणासमोर जिंकणार याचा अंदाज बांधत येणाऱ्या मालिकेची वाट पाहत राहायचे. वेस्ट इंडिज संघाचा दौरा म्हणजे एक वेगळाच आनंद होता. उंच पुरे हे कृष्णवर्णीय खेळाडू बघून समोरच्याला घाम फुटत असे. पण का कोण जाणे, हे वेस्ट इंडिज संघाचे खेळाडू मनातून आपलेसे वाटायचे. असाच आपलासा वाटणारा एक खेळाडू होता, ब्रायन लारा. त्याने मारलेला कव्हर ड्राईव्ह बघून मन तृप्त होऊन जायचं. तो मैदानात असला की धावफलक वेगाने हलायचा. तो पिचवर उभा राहिला की कुठला तरी रेकॉर्ड तुटायचा. तो खेळत राहिला की नवीन रेकॉर्ड बनायचा. आणि तो बाद झाला की विरोधी संघाचा असूनही मनाला चटका लावून जायचा. तो ब्रायन लारा होता. वेस्ट इंडिजच्या त्रिनिदाद बेटावरील वाळूत चेंडू मागून धावणाऱ्या 5 वर्षांच्या ब्रायनला वडील बंटी लारा पाहतात आणि या मुलाची क्रिकेट प्रती असलेली आवड ते बरोबर हेरतात. अगदी छोट्याशा वयात ते ब्रायनचे नाव हार्वर्ड कोचिंग क्लासेस मध्ये टाकतात. छोटा ब्रायन क्रिकेटचे बारकावे समजून घेऊ लागतो आणि आपल्या प्रतिभेने अगदी लहान वयात तो सर्वांचे लक्ष वेधून घेतो. पुढे क्रिकेट कोचिंग सोबत तो प्राथमिक शिक्षण पूर्ण करतो आणि ब्रायन फातिमा कॉलेजमध्ये प्रवेश घेतो. या कॉलेजचे क्रिकेट कोच हॅरी रामदास ब्रायन लारा ह्या हिऱ्याला पैलू पाडतात. कॉलेजकडून खेळताना हा डावखुरा ब्रायन सर्वांच्या नजरा स्वतःवर केंद्रित करण्यात यशस्वी होतो आणि एका क्रिकेट लीग मध्ये 126च्या सरासरीने तो 745 धावा करतो. या खेळीची चर्चा विद्यापीठ जगतात होते आणि ब्रायन लारा वेस्ट इंडिजच्या अंडर 19 संघात सामील होतो. पुढे ब्रायनच्या कामगिरीचा उच्चांक वाढतच जातो आणि 1988 साली ब्रायन लारा त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण करतो. आपल्या फर्स्ट क्लास क्रिकेटमधील दुसऱ्याच सामन्यात बार्बाडोसचे 2 घातक गोलंदाज जोएल गार्नर आणि माल्कम मार्शलची अशी धुलाई करतो की त्या दिवशी हे दोन्ही गोलंदाज आपल्या गोलंदाजीची मूळ शैलीच विसरून जातात. ब्रायन 92 धावा करत आपल्या संघाला विजय मिळवून देतो आणि वेस्ट इंडिजच्या डोमेस्टिक क्रिकेटमध्ये एकच चर्चा रंगते. एकच प्रश्न होता, कोण हा ब्रायन लारा? वेस्ट इंडिजच्या किनारपट्टीवर ब्रायन लारा नावाच्या भविष्यात येणाऱ्या वादळाची चाहूल लागते आणि हा मुलगा वेस्ट इंडिजचं भविष्य आहे याची जाणीव डोमेस्टिक क्रिकेट जाणकारांना होते. पुढे ब्रायनची फलंदाजी बहरत असतानाच दुर्दैवाने 1989 मध्ये वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने अकस्मात मृत्यू होतो. ज्यांनी हातात पहिली बॅट दिली, क्रिकेटचा पहिला धडा दिला, त्या वडिलांच्या मृत्यूने ब्रायन प्रचंड तणावाखाली जातो. ब्रायनला आंतरराष्ट्रीय संघात खेळताना पाहायचे वडिलांचे स्वप्न मात्र अपूर्ण राहते. पुढे वडिलांच्या निधनाने ब्रायनच्या खेळात मरगळ जाणवू लागते. पण त्यानंतर कुटुंब, नातेवाईक आणि हितचिंतकांनी समजूत घातल्यावर ब्रायन लारा वडिलांचे स्वप्न घेऊन पुन्हा मैदानात उतरतो. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उत्कृष्ट खेळ करत 1990 मध्ये ब्रायन चार्ल्स लारा हा वेस्ट इंडिजच्या आंतरराष्ट्रीय संघात निवडला जातो आणि वडिलांनी दाखवलेल्या स्वप्नांचा तो पाठलाग करू लागतो. पाकिस्तान विरोधात आपला पहिला कसोटी सामना खेळताना ब्रायन लाराने 44 धावा केल्या आणि आपल्या आगमनाची कल्पना संपूर्ण जगाला दिली. त्या काळात पाकिस्तानचे गोलंदाज म्हणजे सर्वोत्तम गोलंदाज मानले जायचे. पण ब्रायनचा खेळ आश्चर्यचकित करणारा होता. पण ब्रायन लाराला स्वतःचे शतक पूर्ण करण्यासाठी 1993 ची वाट पाहावी लागली.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिडनी येथे खेळताना ब्रायन लाराने आपले पहिले आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले. पण शतकावर समाधान मानणारा ब्रायन लारा मुळीच नव्हता. त्याने या सामन्यात 277 धावा करत द्विशतकी खेळी केली. पहिले शतक न करता सरळ दुहेरी शतक करणे हा ब्रायन लाराचा आजपर्यंत न तुटलेला एक विश्वविक्रम आहे. आणि हा विक्रम ब्रायनने केवळ 5व्या कसोटी सामन्यात आपल्या नावावर केला. सिडनीच्या या अविस्मरणीय खेळीमुळेच पुढे ब्रायन लाराने आपल्या मुलीचे नाव सिडनी असे ठेवले. 1994 साली इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ब्रायन लाराने इंग्लंड संघाची धुलाई करत एका डावात वैयक्तिक 375 धावा केल्या आणि आपल्याच देशातील गॅरी सोबर्स यांचा 365 धावांचा विक्रम मोडीत काढत नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला. आता ब्रायन लारा नावाचा उदय झाला होता. जगातील भल्या भल्या गोलंदाजांच्या स्वप्नात ब्रायन लारा दिसू लागला होता. पुढे 9 वर्षात ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्यात 380 धावा करत ब्रायन लाराचा हा रेकॉर्ड ब्रेक केला. नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. जेव्हा एका पत्रकाराने ब्रायन लारा यांना मॅथ्यू हेडनच्या या विश्वविक्रमाबद्दल प्रश्न विचारला, तेव्हा ब्रायन लारा आत्मविश्वासाने म्हणाला, मॅथ्यू हेडनचा हा सर्वाधिक धावसंख्येचा विक्रम मी येत्या काही काळातच मोडून नवीन विश्वविक्रम प्रस्थापित करेन. ब्रायनचा हा आत्मविश्वास बघून क्रिकेट जगतात चहूबाजूनी टीका टिप्पणी झाली. पण पुढे केवळ 7च महिन्यात सन 2004 मध्ये इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात नाबाद 400 धावा करत ब्रायन लाराने वैयक्तिक सर्वाधिक धावसंख्येचा विश्वविक्रम पुन्हा आपल्या नावावर नोंदवला, जो आज तगायत अबाधित आहे. आपल्या डावखुऱ्या खेळशैलीने, कव्हर ड्राईव्हने जगाला भुरळ घालणारा, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वैयक्तिक 400 धावा आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 501 धावांचा विश्वविक्रम प्रस्थापित करणारा, आपल्या आक्रमक खेळीने भल्या भल्या गोलंदाजांची झोप उडवणारा, कृष्णवर्णीय वेस्ट इंडिज संघाला सुवर्ण झळाळी पुन्हा प्राप्त करून देणारा हा विक्रमांचा विक्रमादित्य खेळाडू आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो मधील द प्रिन्स ऑफ पोर्ट ऑफ स्पेन ब्रायन चार्ल्स लारा. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येयवेडी माणसे या सदरात जगविख्यात महान खेळाडू ब्रायन लारा यांच्याविषयी जाणून घेत आहोत. दिनांक 2 मे 1969 रोजी कॅरेबियन देशातील सांताक्रूज त्रिनिदाद येथे ब्रायन चार्ल्स लारा यांचा जन्म झाला. वडील बंटी लारा आणि आई पर्ल लारा यांच्या 11 अपत्यांमध्ये ब्रायन 10वे अपत्य होते. वडील बंटी लारा यांनी ब्रायनची क्रिकेटची आवड लक्षात घेऊन ब्रायनला हार्वर्ड कोचिंग क्लासेसमध्ये घातले. सोबतच सेंट जोसेफ रोमन कॅथोलिक स्कूलमध्ये ब्रायनचे प्राथमिक शिक्षण सुरू झाले. क्रिकेट सोबत ब्रायन फुटबॉल खेळात सुद्धा निपुण होता. पण वेस्ट इंडिज क्रिकेटचा इतिहास पाहता ब्रायनने क्रिकेट हेच आपले लक्ष्य केले. पुढे प्राथमिक शिक्षण पूर्ण करून ब्रायन फातिमा कॉलेजमध्ये दाखल झाला. या कॉलेजचे क्रिकेट कोच हॅरी रामदास यांनी या मुलातील क्रिकेटचे गुण बरोबर हेरले. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी एका शालेय लीगमध्ये 126 धावांच्या सरासरीने 745 धावा ब्रायनने केल्या आणि हा मुलगा वयाच्या 15व्या वर्षी त्रिनिदादच्या अंडर 19 संघात खेळू लागला. पुढे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये चांगला खेळ करत 1989 मध्ये वेस्ट इंडिज बी संघाचा ब्रायन कर्णधार झाला. झिम्बाब्वे विरुद्ध 145 धावा करत त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या क्रिकेट इतिहासात तो फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वात तरुण कर्णधार होता. 1990 मध्ये वेस्ट इंडिजच्या आंतरराष्ट्रीय संघात ब्रायनची निवड झाली आणि अल्पावधीतच ब्रायन लारा हे नाव जगभरात पोहोचले. आपल्या डावखुऱ्या शैलीने खेळताना ह्या खेळाडूने जगाला वेड लावले. त्या काळात संपूर्ण जगात असा एकही क्रिकेट रसिक शोधून सापडला नसता ज्याला ब्रायन लारा आवडला नसेल. विक्रमांचं रतिबच या खेळाडूने घातलं. ब्रायनने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये केलेल्या 501 धावांचा विक्रम आजही अबाधित आहे.
त्यानंतर इंग्लंड सोबत वैयक्तिक 375 धावा करून आंतरराष्ट्रीय विश्वविक्रम प्रस्थापित केला. तो 9 वर्षे अबाधित होता. ब्रायन लारा ह्या नावाचा दबदबा वाढतच असताना 1998-99 मध्ये वेस्ट इंडिज संघाने कर्णधार पदाची जबाबदारी ब्रायनला दिली. या कर्णधार पदाचा परिणाम कधीही ब्रायनच्या खेळीवर झाला नाही. वेस्ट इंडिजचे गेलेले दिवस परत आणण्यासाठी तंतोतंत प्रयत्न ह्या खेळाडूने केले. याच दरम्यान साऊथ आफ्रिकेविरुद्ध एका कसोटी मालिकेत आफ्रिकेने आधीच व्हाईट वॉश दिलेले असतानाही कर्णधार लाराने 2-2 अशी मालिका बरोबरीत राखली. या सिरीजमध्ये ब्रायन लाराने 3 शतके आणि 1 द्विशतक करत 546 धावा केल्या. या मालिकेत ब्रायन लारा मालिकावीर देखील ठरला. वेस्ट इंडिजच्या क्रिकेटला राजकारण नावाचे ग्रहण लागले होते. त्याची झळ ब्रायन लारा ह्या जगातील महान खेळाडूला बसत होती. पुढे 2003 मध्ये पुन्हा एकदा ब्रायन वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार झाला. श्रीलंकेसोबत पहिल्याच मालिकेत 110 धावा करून ही सिरीज वेस्ट इंडिजच्या नावावर केली. याच वर्षी लाराच्या कप्तानीमध्ये वेस्ट इंडिज संघ ICIC चॅम्पियन ट्रॉफी विजेता ठरला. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने झिम्बाब्वे विरोधात एका कसोटी सामन्यात 380 धावा करत लाराचा 375 धावांचा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम प्रस्थापित केला. एका पत्रकाराने बरोबर हाच मुद्दा घेऊन लाराला प्रश्न केला, मॅथ्यू हेडनने तुमच्या विश्वविक्रमाला बीट केले, यावर तुम्हाला काय वाटते? त्यावर शांत आणि संयमी स्वभावाचा ब्रायन लारा आत्मविश्वासाने म्हणाला, येत्या काहीच दिवसात मी मॅथ्यू हेडनचा हा विक्रम मोडून नवीन विक्रम करेन. लाराच्या या वक्तव्याची संपूर्ण जगात चर्चा झाली. काहींना वाटू लागलं भावनेच्या भरात लारा बोलून गेला असेल. काहींना वाटलं आपलं तुटलेलं रेकॉर्ड बघून फ्रस्ट्रेशन मध्ये लारा असं बोलला असेल. पण आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल, अवघ्या 7च महिन्यात इंग्लंड विरुद्धच्या एका कसोटी सामन्यात 400 धावा करत ब्रायन लाराने नवीन विश्वविक्रम प्रस्थापित केला. सर डॉन ब्रॅडमन यांच्या खेळीनंतर जगातील ही सर्वश्रेष्ठ खेळी मानली गेली. सर डॉन ब्रॅडमन यांच्या नंतर ट्रिपल शतक करणारा ब्रायन लारा दुसरा खेळाडू ठरला. इंडिज क्रिकेट बोर्ड सोबत झालेल्या स्पॉन्सरशिप वादावरून ब्रायन लारा, ख्रिस गेल, ब्रावो, रामनरेश सरवान यासारख्या खेळाडूंनी वेस्ट इंडिज कडून खेळण्यास नकार दिला. शेवटी वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने माघार घेतली आणि 2006 मध्ये ब्रायन लारा पुन्हा वेस्ट इंडिज संघाचा कर्णधार झाला. याच वर्षी भारत, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजच्या तिरंगी मालिकेत ब्रायन लाराच्या इंडिज संघाने मालिका एकतर्फी जिंकली. याच वर्षी एकदिवसीय सामन्यात 10,000हून अधिक धावा करणारा तो पहिला वेस्ट इंडिज खेळाडू ठरला. ब्रायन लाराने 131 कसोटी सामन्यात 34 शतके, 48 अर्धशतके करून 52.88 च्या सरासरीने 11,953 धावा केल्या. एका डावात वैयक्तिक 400 धावा ही सर्वोच्च धावसंख्या राहिली. तर 299 एकदिवसीय सामन्यात 19 शतके, 63 अर्धशतके करून 40.48 च्या सरासरीने 10,405 धावा केल्या. एका डावात वैयक्तिक 169 ही धावसंख्या सर्वोच्च राहिली. 2007च्या वर्ल्ड कप पराभवानंतर जगातल्या ह्या महान खेळाडूने 17 वर्षांच्या आपल्या कारकिर्दीला रामराम केला. क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून ब्रायन लाराने निवृत्ती घेतली. लाराच्या वैयक्तिक जीवनात त्याची 2 अफेअर नेहमी चर्चेत राहिली. पण पत्नी लिओन फर्ग्युसनशी विवाह करून या दाम्पत्याने सुखाचा संसार केला. त्यांना 2 मुली आहेत. ब्रायन लाराला देश विदेशातील अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 1995 ला ब्रायन लाराला विस्डन क्रिकेट ऑफ द प्लेयर म्हणून घोषित करण्यात आले. 2009 मध्ये लाराला वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेटमधील कामगिरीसाठी ऑर्डर ऑफ द ऑस्ट्रेलियाचा मानद सदस्य बनवण्यात आले. कॅरिबियन समुदायाचा सर्वोच्च समजला जाणारा कॅरिकॉम हा पुरस्कार देऊन लाराला गौरविण्यात आले. त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील स्टेडियमला ब्रायन लारा असे नाव देण्यात आले. 2019 रोजी आपल्या DY पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इंडियाने मानद डॉक्टरेट ही पदवी ब्रायन लाराला बहाल केली.
लाराने आपल्या आई वडिलांच्या नावाने पर्ल अँड बंटी लारा फाउंडेशनची स्थापना केली. ही संस्था गोरगरिबांच्या आरोग्यावर काम करते. मित्रांनो, ब्रायन लारा आणि सचिन तेंडुलकर या दोन खेळाडूंमध्ये श्रेष्ठ कोण यासाठी त्यांची संपूर्ण कारकिर्दीमध्ये चर्चा होत राहिली. ती पुढेही होत राहील. पण या दोघांनीही आमच्या बालपणात मात्र साखर पेरली हे सत्य आहे. मित्रांनो, या दोघांमध्ये तुम्हाला जास्त कोण आवडतो हे कमेंट करून नक्की सांगा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा जेव्हा त्रिनिदाद दौऱ्यावर गेले तेव्हा 5व्या शिखर परिषदेतून वेळ काढत आपल्याला ब्रायन लाराला भेटायचे आहे अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली. बास्केटबॉलचे शौकीन असलेल्या ओबामांनी ब्रायन लाराच्या या भेटीत लाराकडून क्रिकेटचे धडे घेतले आणि ब्रायन लारा हा क्रिकेटचा मायकेल जॉर्डन आहे असे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष म्हणाले. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ग्लेन मॅग्राथ म्हणतो, ब्रायन लारा एक महान खेळाडू आहे आणि मी स्वतःला नशीबवान समजतो की या खेळाडू सोबत मी क्रिकेट खेळलो. पाकिस्तानचा पूर्व कप्तान इंजमाम उल हक म्हणतो, ब्रायन लारा एक असा खेळाडू आहे ज्याने इंटरनॅशनल क्रिकेटला जर अजून थोडं गांभीर्याने घेतलं असतं तर जगातल्या क्रिकेटमध्ये असं कोणतंही रेकॉर्ड नसतं ज्यावर ब्रायन लारा हे नाव कोरलेलं नसतं. मित्रांनो, जेव्हा जेव्हा क्रिकेटचा इतिहास नव्याने लिहिला जाईल तेव्हा तेव्हा ब्रायन चार्ल्स लारा हे नाव पहिल्या रांगेत असेल. कारण ब्रायन लारा हा क्रिकेटचा इतिहास आहे आणि वेस्ट इंडिज हा क्रिकेटचा भूगोल आहे. वेगवेगळ्या बेटांवर वसलेल्या आणि गरीब देशातून आलेल्या, अंतर्गत राजकारण आणि खडतर प्रवासात येणाऱ्या संकटांना दोन हात करत संपूर्ण जगाच्या क्रिकेटवर अधिराज्य गाजवणाऱ्या द प्रिन्स ऑफ द पोर्ट ऑफ स्पेन ब्रायन चार्ल्स लारा या महान खेळाडूला प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह.